वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा एकदा पेपर फुटीच्या वादात अडकली आहे। ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे। लवकरच फेरपरीक्षेबाबत अधिकृत सूचना निघणार आहेत। ठाणे जिल्ह्यातून पेपर फुटी झाली असून या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलंय। त्यामुळे देशभरात नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। राज्यात 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटीचा मोठा कट भिवंडी पोलिसांनी उधळून लावत 3 आरोपींना अटक केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे कोणगाव पोलिसांनी सापळा रचून आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त केले। शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतरच हेच मूळ प्रश्नपत्रिका असल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून आरोपींनी हा पेपर विकण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची मागणी केली होती। हे पेपर पुढे विविध उमेदवारांना विकण्याचा त्यांचा कट होता। अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणाचा तर दोघे बिहारचे असून ते दिल्लीहून प्रश्नपत्रिका घेऊन भिवंडीत आले होते। आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट क्रेडिट कार्डसह अन्य साहित्यही जप्त करण्यात आले। या प्रकरणाचा सखोल तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले असून त्याचे नेतृत्व डीसीपी पवन बनसोड करणार आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।